मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज, बातमी म्हणजे पारदर्शकता. आपण बार्शी बस स्थानक या ठिकाणी बार्शी आगाराचं या ठिकाणी बस व्यवस्थित करण्याचं वर्कशॉप आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी एक बस होती, जे की बस पाठीमागे येत होती आणि पाठीमागे येत असताना या ठिकाणी सिद्धेश्वर इंगळे नावाचे जे कंडक्टर होते या ठिकाणी पाण्याची बॉटल घेऊन येत होते. या ठिकाणी यांचा आरो आहे. तर या पाण्याची बॉटल घेऊन येत असताना या ठिकाणाहून बस पाठीमागे आले आणि अचूकून त्यांच्याकडून पाठीमागे कोण आहे हे दिसलं नसल्यामुळं त्यांच्या अंगावरून बस गेलेली आहे. या ठिकाणी त्यांना मृत झालेले आहे ते. आपण पाहू शकता की पाठीमागे कोणतरी पाहिजे होतं की जेणेकरून असा जीवाशी खेळ होत आहे, परंतु यांनी कोणत्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतलेली नाही असं दिसतंय. कारण एखाद्याचा जीव जातोय म्हणजे कुठेतरी यांची आगार समितीकडून कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे होती असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतंय. आणि त्यांचे ते प्रॉपर एडशीचे होते. त्यांचं वय 40-42 अंदाजे होतं. त्यांची 20 वर्षाची सर्व्हिस अंदाजे झाली असेल. त्यांनी पाथरीवरून आले होते. त्यांचे ऑन ड्युटी या ठिकाणी मृत झालेले आहेत. पाथरीहून आले होते आणि त्यांनी मुक्कामी सोलापूरला जाणार होते असा त्यांचा प्रवास होता, परंतु दुर्दैव या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला आहे. कॅमेरावर मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी. 40-45 सतीश सिंग का?